नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे एकदम टम्म अशी फुगणारी चपाती। जे नवशिके आहेत, जे स्वयंपाक शिकायला सुरुवात केली आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी पडेल। यामध्ये मी पीठ मळण्यापासून ते चपाती भाजेपर्यंत पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये बनवला आहे। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चपाती बनवण्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतले, चाळून घेतले। तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। आता या पिठामध्ये मी मीठ टाकून घेतले आणि वरतून थोडं थोडं पाणी टाकत पीठ छान मळून घेतेय। एका माणसासाठी एक मुठभर पीठ असा अंदाजे तुम्ही धरू शकता। माझ्या घरी 15 चपात्या लागतात, त्यासाठी इतकं पीठ पुरेसं आहे। यामध्ये 15 चपात्या होतात। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच तुम्हाला पीठ मळायचं आहे। एकदम जास्त पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळायचं आहे। एक घट्टसर गोळा करून घेतलाय मी, जास्त पातळ पण केलं नाही, मी जास्त घट्ट पण केलं नाही। असं छान पीठ मळून घेतलंय। आता याला थोडंसं तेल लावून तुम्ही कमीत कमी 10 मिनिटं ठेवा। एकदम छान चपाती फुगते आपली। आता या गोळ्याला तेल लावून घेतलंय मी आणि याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया। 10 मिनिटानंतर बघा पीठ छान मऊ झालंय आपलं। आता चपाती बनवूया। असं छान चपातीचा गोळा मी तोडून घेतलाय। जितकी मोठी चपाती तुम्हाला करायची आहे तितका असा तुम्ही गोळा घ्यायचा। मला एक मीडियम साईजची चपाती बनवायची आहे, त्यासाठी मी मुठभर पीठ घेतले। मुठीपेक्षा थोडंसं जास्त आहे ही। या पिठाला छान असं गोल गोल करून गोळा करून घ्यायचंय आणि याला एक छान छोटीशी चपाती लाटून मग त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि याला अशी घडी मारून घ्यायची आणि परत याला तेल लावून आणखी एक घडी मारायची, म्हणजे त्रिकोणी चपाती करून घ्यायची अशी। असं त्रिकोण करून घेतले। तुम्हाला जर त्रिकोणची गोल चपाती जमत नसेल तर तुम्ही याला असं हाताने गोल गोल फिरवत याला त्रिकोणला गोल करू शकता। याने काय होतं, त्रिकोणचे 3 पदर पण छान सुटतात आणि मस्त अशी चपाती फुगते पण आणि छान मऊसूत पण होते आणि गोल पण होते चपाती। आता याला छान असं लाटून घेऊया। आलटत पलटत मी चपाती लाटतीये। खाली चिटकत असेल ना, जास्त पीठ टाकू नका। चपाती अशी उचलायची, अलगद उचलायची आणि अशी टाकून ज्या साईडनी जाड आहे त्या साईडनी लाटून घ्यायचं। तुम्ही नवीन असाल तर थोडंसं जास्त पीठ वापरलं तरी चालेल। बघा छान अशी चपाती लाटून घेतलीये। इकडे गॅसवरती तवा गरम झालाय। तव्यावर थोडंसं तेल टाकायचं चपाती टाकण्याच्या आधी। असं हाताने मी तेल टाकले गरम तव्यावरती। सुरुवातीच्या चपातीला आपण तव्यावरती तेल लावून चपाती टाकलं ना की चपाती खाली चिटकत नाही। असं थोडीशी सुकल्यासारखी झाली ना चपाती आपण पलटून घ्यायची। बघा छान असं फुगत आहे आपली चपाती। तुम्ही भाजी बनवण्याच्या आधी पीठ मळून ठेवा, म्हणजे भाजी बनवेपर्यंत पीठ छान भिजतं। मस्त फुगत आहे बघा। आता चपाती या बाजूनी फुगली आहे, आता मी याला थोडंसं तेल लावते। दुसऱ्या बाजूनी पण पलटून याला पण छान तेल लावून घेते। बघा मस्त अशी चपाती आपली तयार आहे। चपातीला जास्त आलटायचं पलटायचं नाही, कडक होते चपाती। मऊसूत चपाती ठेवण्यासाठी 2-3 वेळाच आपल्याला आलटत पलटत छान अशी चपाती भाजून घ्यायची। जिथं कच्चं आहे तिथं छान असं भाजून घ्यायचंय। थोडंसं काठ मला कच्चे वाटतायत म्हणून असं मी दाबून भाजून घेतेय। बघा मस्त अशी चपाती आपली तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।